हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 13 पाहणार आहोत. ट्रँगल LMN इज ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. या ठिकाणी आपल्याला ट्रँगल LMN ची फिगर दिलेली आहे आणि हा ट्रँगल इक्विलॅटरल ट्रँगल आहे. म्हणजेच याच्या तिन्ही साइड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत आणि याचे तिन्ही अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत आणि प्रत्येक अँगल हा कितीचा असणार आहे, 60 डिग्रीचा अँगल असणार आहे. तिन्ही अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत आणि तिन्ही साइड्स इक्वल असणार आहेत. LM इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. आता LM या इक्विलॅटरल ट्रँगलची साईड किती आहे, 14 सेंटीमीटर आहे. म्हणजेच या तिन्ही साइड्स काय असणार आहेत, 14 सेंटीमीटर असणार आहेत. ॲज शोन इन द फिगर 3 सेक्टर्स आर ड्रॉन विथ व्हर्टायसेस ॲज सेंटर्स अँड रेडियस 7 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला 3 सेक्टर्स दिसत आहेत. हे व्हर्टायसेस काय आहेत, या सेक्टरचे सेंटर्स आहेत. आता या ठिकाणी आपण 3 पॉईंट्स कन्सिडर करू, X, Y आणि Z हे 3 पॉईंट्स कन्सिडर करू. आता M हा सेंटर आहे आणि M-XY हा एक सेक्टर आहे. L हा सेंटर आहे आणि L-XZ हा एक सेक्टर आहे आणि N हा सेंटर आहे आणि N-YZ हा एक सेक्टर आहे. हे जे 3 सेक्टर्स आहेत, या तिन्ही सेक्टर्सची रेडियस जी आहे ती किती आहे, 7 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहा. एरिया ऑफ ट्रँगल LMN हा जो इक्विलॅटरल ट्रँगल आहे याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रँगलसाठी फॉर्म्युला काय आहे, √3/4 इंटू साईड स्क्वेअर. आपल्याला साईड दिलेली आहे, याचा यूज करून आपण या इक्विलॅटरल ट्रँगलचा एरिया काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ एनी वन ऑफ द सेक्टर. हे तिन्ही सेक्टर्स काय असणार आहे, तिन्ही सेक्टर्सचा एरिया इक्वल असणार आहे कारण तिन्ही सेक्टर्सचा अँगल काय आहे, 60 डिग्री आहे आणि तिन्ही सेक्टरची जी रेडियस आहे ती किती आहे, 7 सेंटीमीटर. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, कोणत्याही एका सेक्टरचा एरिया फाइंड करा. आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे, θ/360 इंटू πr². हा फॉर्म्युला यूज करून आपण एरिया ऑफ सेक्टर काढून घेऊ. टोटल एरिया ऑफ ऑल द 3 सेक्टर्स. आता तिन्ही सेक्टर्सचा टोटल एरिया आपल्याला विचारलेला आहे. तिन्ही सेक्टर्सचा एरिया इक्वल असणार आहे. म्हणजे कोणत्याही एका सेक्टरचा एरिया आपण काढून त्याला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स मिळेल. एरिया ऑफ द शेडेड रिजन. आता या शेडेड रिजनचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. कसा फाइंड करता येईल पहा. हा जो इक्विलॅटरल ट्रँगलचा एरिया आहे त्याच्यामधून आपण हा टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स मायनस करू, म्हणजेच आपल्याला या शेडेड रिजनचा एरिया मिळेल. पहा, सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. आता ट्रँगल LMN हा काय आहे, इक्विलॅटरल ट्रँगल आहे. लिहून घेऊ आपण. ट्रँगल LMN इज ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. हे काय आपल्याला गिवन आहे. पॉईंट XYZ आपण कन्सिडर करू. कन्सिडर पॉईंट्स X, Y and Z ॲज शोन इन द फिगर. आता प्रथम आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ ट्रँगल LMN. आता आपल्याला लेंथ दिलेली आहे, LM दिलेली आहे. फॉर ट्रँगल LMN साईड ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रँगल इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, 14 सेंटीमीटर. आता आपण एरिया काढून घेऊ. एरिया ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रँगल इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे, √3/4 इंटू साईड स्क्वेअर. √3/4 इंटू साईडचा स्क्वेअर. साईड किती आहे, 14, म्हणजेच 14चा स्क्वेअर. भाग घालू आपण. 2 2s are 4, 2 7s are 14, 2 1s are 2, 2 7s are 14, 7 7s are 49. √3 किती मिळालं आपल्याला, 49 इंटू √3. या ठिकाणी आपण √3ची व्हॅल्यू यूज करू. 49 इंटू √3ची व्हॅल्यू किती आहे, 1.732. या ठिकाणी लिहू आपण √3 इज इक्वल्स टू 1.732. आता याचं मल्टिप्लिकेशन करू आपण. 1.732 इंटू 49. 9 2s are 18, कॅरी ओव्हर 1, 9 3s are 27 प्लस 1 28, कॅरी ओव्हर 2, 9 7s are 63 प्लस 2 65, कॅरी ओव्हर 6, 9 1s are 9, 9 plus 6 15, 0 4 2s are 8, 4 3s are 12, कॅरी ओव्हर 1, 4 7s are 28 प्लस 1 29, 9, कॅरी ओव्हर 2, 4 1s are 4, 4 plus 2 6.
ॲडिशन करू. 8 + 8 16 कॅरी ओव्हर 1 5 + 3 8 9 + 5 14 कॅरी ओव्हर 1 6 + 2 8 1 2 3 3 डिजिट नंतर पॉईंट येईल 1 2 3 म्हणजेच आन्सर किती मिळाला आपल्याला 84.868 84.868 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय येईल 84.87. आता हा जो थर्ड डिजिट आहे हा 5 पेक्षा ग्रेटर आहे त्यामुळे आपण ह्या आधीच्या डिजिटमध्ये 1 ॲड करू. 6 + 1 7 म्हणजेच याची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती येईल 84.87 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला इक्विलॅटरल ट्रँगलचा एरिया किती मिळाला 84.87 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल LMN इज इक्वल्स टू 84.87 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं आपलं फर्स्ट आन्सर. आता सेकंड काय विचारलेलं आहे पहा आपल्याला एरिया ऑफ एनी वन ऑफ द सेक्टर. कोणत्याही एका सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे आपल्याला. आता आपण एरिया ऑफ सेक्टर M-XY फाइंड करू. आता या ठिकाणी रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर आणि अँगल किती आहे थीटा किती आहे 60 डिग्री. M-XY सेकंड एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे θ/360 इंटू πr स्क्वेअर. थीटा किती आहे 60 डिग्री अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ इंटू r स्क्वेअर. रेडियस किती दिलेले आहे आपल्याला 7 7 इंटू 7 7चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7 7 7 कॅन्सल होईल. हा 0 कॅन्सल होईल. 6 1 जार 6 6 6 जार 36 2 3 जार 6 2 11 जार 22 म्हणजेच किती मिळालं पहा आपल्याला 11 7 जार 77/3. काय मिळालं आपल्याला 77/3. तर 77ला आपण 3ने डिवाइड करू. 3 2 जार 6 7 मधून 6 गेले 1 हा 7 3 5 जार 15 17 - 15 2 भाग जात नाही पॉईंट इथे 0 3 6 जार 18 20 - 18 2 0 3 6 जार 18 20 - 18 2 इथे 0 3 6 जार 18 20 - 18 2 म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळालं 25.666. याची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती येईल 25.67. हा जो थर्ड डिजिट आहे हा 5 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून आपण ह्या सेकंड डिजिटमध्ये 1 ॲड करू. म्हणजेच किती येईल 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ सेक्टर M-XY किती मिळाला 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर लिहू या ठिकाणी आपण. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर M-XY इज 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. आता थर्ड काय विचारलेलं आहे पहा आपल्याला. तर थर्ड काय विचारलेलं आहे आपल्याला टोटल एरिया ऑफ ऑल द 3 सेक्टर्स. आता आपल्याला काय विचारलेलं आहे टोटल एरिया ऑफ द 3 सेक्टर्स. आता आपल्याला 3 सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. मग काय करू आपण 3 इंटू एरिया ऑफ सेक्टर M-XY. तिन्ही सेक्टर्सचा एरिया इक्वल असणार आहे. आपण एरिया ऑफ सेक्टर M-XY काढून घेतलेला आहे. मग आपण काय करू या एरिया ऑफ सेक्टर M-XYला 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स मिळेल. इज इक्वल्स टू 3 इंटू एरिया ऑफ सेक्टर M-XY किती आहे 25.67. मल्टिप्लिकेशन करू आपण 3 7 जार 21 कॅरी ओव्हर 2 3 6 जार 18 18 + 2 20 0 कॅरी ओव्हर 2 3 5 जार 15 15 + 2 17 कॅरी ओव्हर 1 3 2 जार 6 6 + 1 7 1 2 2 डिजिट नंतर पॉईंट येईल 1 2 म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं 77.01 सेंटीमीटर स्क्वेअर. टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स काय मिळाला 77.01 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर लिहू आपण. देअरफॉर टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स इज 77.01 सेंटीमीटर स्क्वेअर. फोर्थ काय विचारलेलं आहे आपल्याला एरिया ऑफ द शेडेड रिजन. आता फोर्थ काय विचारलेलं आहे आपल्याला एरिया ऑफ द शेडेड रिजन. आता एरिया ऑफ शेडेड रिजन काढण्यासाठी काय करू आपण हा जो आपण ट्रायंगलचा एरिया काढलेला आहे त्याच्यामधून आपण
टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स मायनस करू. या तिन्ही सेक्टर्सचा जो एरिया आहे तो मायनस करू, म्हणजे आपल्याला एरिया ऑफ शेडेड रिजन मिळेल. एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल LMN मायनस टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स. एरिया ऑफ ट्रायंगलमधून आपण टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स मायनस करू, म्हणजे आपल्याला एरिया ऑफ शेडेड रिजन मिळेल. एरिया ऑफ ट्रायंगल LMN किती मिळाला पहा आपल्याला, 84.87. 84.87 मायनस टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर्स किती मिळाला आपल्याला, 77.01. आता 84.87 मधून 77.01 मायनस करू. 7 - 1 6, 8 - 0 8.14. 7 14 - 7 7 7 - 7 0, म्हणजेच आन्सर किती मिळालं, 7.86. 7.86 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ शेडेड रिजन किती मिळाला आपल्याला, 7.86 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर लिहू आपण. Therefore, area of shaded region is 7.86 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.